हा एरिया आहे 1205चा, हा पूर्णपैकी एरिया आहे. 2.5 आहे आणि हा हॉल आहे. इकडे डायनिंग आपण ठेवू शकतो, सोफा ठेवू शकता तुमच्यासाठी, किंवा हा चहा वगैरे घेऊन मस्त इकडे समोर TV लावू शकता. नमस्कार मित्रांनो, माझं नाव निखिल सकपाळ. तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणी निखिल या मराठी चॅनलमध्ये. मंडळी, आज चाललेलो आहे पनवेल येथील आजूबाजूच्या परिसरातील फ्लॅट प्रॉपर्टी आणि प्रोजेक्ट दाखवण्यासाठी. तर मंडळी, कोणाला इन्व्हेस्ट करायचं असेल, तर कोणाला फ्लॅट घेऊन ठेवायचा असेल, कोणाला राहायला जायचं असेल, तर त्यांच्यासाठी ही आजची ही व्हिडिओ आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मंडळी, आत्ता आपण आलेलो आहे पळसपे फाट्याला. इकडे लेफ्ट साईडला आहे रिलायन्स मार्ट आणि सरळ आहे मुंबई पुणा ओल्ड एक्सप्रेस हायवेला आपण जॉईंट होऊ. इथून राईट घेतला तर मुंबई गोवा हायवे, इथे डीमार्ट आहे. खूप मोठं डीमार्ट आहे आणि भरपूर जण, आता गर्दी होते संध्याकाळची, तर एवढी गर्दी होते ना डीमार्टला, काय विचारून सोय नाही. कारण इकडचे सगळे राहणारे वस्ती आहे ना, ते पूर्णपैकी डीमार्टला शॉपिंगला येते. आता आपल्याला जायचं आहे सरळ मुंबई पुणा ओल्ड एक्सप्रेस हायवेला जॉईंट व्हायचं आहे. आता लवकरात लवकर पनवेल कर्जत ही ट्रेनसुद्धा चालू होणार आहे आणि चिखली स्टेशन इथे आहे, या साईडला लेफ्ट साईडला आहे. लवकरच चालू झालं का बरं होईल, म्हणजे कर्जत आणि पनवेल कनेक्टिव्हिटी बाय ट्रेन जवळजवळ होईल आणि इकडचे जे येणारे फ्लॅट आहेत किंवा इकडचे लोक राहणार आहेत त्यांनासुद्धा पनवेलला जायला किंवा मुंबईला जाण्यासाठी खूप इझी पडेल. तर सरळ राहिला पुढे, इथून आपण राईट मारतोय. MIT युनिव्हर्सिटी आहे, इथून राईट मारायचं आणि पुढे जायचं. ते कॉलेज आहे. आलेलो आहोत प्रोजेक्टच्या लोकेशनवर. पनवेलपासून 10 ते 12 मिनिटाच्या अंतरावरती आहे आणि बघताय आजूबाजूला इकडे रेडी अशा बिल्डिंग आहेत आणि आजूबाजूचा परिसर बघताय, शांतता आहे. बाजूला डोंगर आहे, गावचा फील देतोय आणि समोरच गार्डन आहे आणि फ्लॅट दिसत आहेत. हा ए विंग 1 आणि इकडे सुद्धा बघताय या साईडला सुद्धा अंडर कन्स्ट्रक्शन आहेत. अजून इकडे कामं होत आहेत. बरीच अशी माणसंसुद्धा आलेली आहेत राहायला आणि मुळात इथे स्विमिंग पूल जो सगळ्यांनाच आवडता असतो. म्हणजे स्वतःचं घर घेतो आहे पण तिथे लहान मुलांना आणि आपल्यालासुद्धा हौस असतं की पाण्यात पोहायची स्विमिंग पूलला. स्विमिंग पूल आहे इथे, गार्डन पण आहे त्या साईडला. बघा, इथं गार्डन पण आहे आणि कामसुद्धा चालू आहे. बरंच आहे बघण्यासारखं. तर थोडंसं आजूबाजूला बिल्डिंगच्या झाडं पण आहेत, म्हणजे विसावा घेण्यासाठी खाली आलो आपण. आतापर्यंत दुपारचे 12:30 वाजलेत, ऊन आहे पण इथे बघा या अशी झाडं आहेत ना, त्याच्यामुळे थोडी सावलीसुद्धा वाटते. चला तर आता आलो आहे, तर आतमध्ये फ्लॅट कशा प्रकारे आहेत ते बघायचे आहेत आणि अजून साईट व्हिजिट करायचे आहेत. तर तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी आहेत त्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटतील आणि बऱ्याच गोष्टीची माहितीसुद्धा भेटेल. तर आपण फर्स्ट फ्लोअरला इकडे बघताय, हा हॉल आहे. एरिया आहे 768. किती मोठा आहे बघा हा हॉल आणि समोरच बघता ही बाल्कनीचा एरिया बघा एवढा आहे. समोरनं दिसणारा हा नजारा, सावली खूप छान आहे. सूर्यप्रकाश आतमध्ये येतोय, लाईटीची दिवसाची गरज नाही आहे. आतमध्ये किचन पण बघूया जाऊन कसा आहे तो. इकडे बाथरूम आहे, मोठा बाथरूमला पण मस्त स्पेस दिला आहे. वेस्टर्न टॉयलेट आहे, बेसिंग. लेफ्टला आहे किचनला पण ओटे दोन्ही साईडला आहेत. म्हणजे तुमच्या किचनमध्ये सामान वगैरे असेल तर ह्या अशा कंपार्टमेंटचं आहे. दुसरं इथे सुद्धा बाल्कनी दिलेली आहे, किचनला सुद्धा बाल्कनी दिली. जबरदस्त. किचनला सुद्धा बाल्कनी दिले. अजून इकडे हा बेडरूम फक्त बेडरूम नसून मास्टर बेडरूम आहे, जो तुम्हाला इथे अटॅच टॉयलेट आहे. हा बघा, टॉयलेट बाथरूम अटॅच आहे याला. सो 2 टॉयलेट आहेत याच्यामध्ये. हा 1 BHKचा एरिया आहे. 768चा हा एरिया आहे पूर्णपैकी. तो बघायला खूप छान वाटतं आहे. अशा प्रकारे ह्या बिल्डिंगमध्ये फ्लॅट आहे. सो असे सगळीकडे तुम्हाला बघायला भेटतील. हा फक्त फर्स्ट फ्लोअरचा तुम्हाला सॅम्पल दाखवतो. काही जण राहायलासुद्धा आलेले आहेत इथे. जो तुम्हाला योग्य वाटेल इथं येण्यासाठी तर मोबाईल नंबर तर देतो आहे,
काही गोष्टी आहेत, आतल्या गोष्टी आहेत, त्या इथे येऊन तुम्ही बघू शकता, पडताळणी करू शकता. आणि दुसरं म्हणजे इन्क्वायरी करू शकता. जे रेरा रजिस्टर आहे, टायटल क्लिअर आहे. इथे 2 प्रोजेक्ट साईट चालू आहेत. प्राईस बघायला गेलात तर अंडर कन्स्ट्रक्शन आहे ते 27 लाखापासून आहे. आणि रेडी तुम्हाला बघायला गेलात तर हा एरिया आहे ना, हा रेडी झालेला आहे. सो इथे रेडी तुम्हाला घ्यायला गेलात तर एक 40-1 लाखापर्यंत आहे. तुम्हाला मी सांगण्यापेक्षा इथे नंबर देतोय आणि त्याच्यापेक्षा इथे येऊन तुम्हाला ज्या गोष्टी क्लिअर होतील ना, आता व्हिडिओमध्ये तुम्हाला काही थोडक्यात गोष्टी क्लिअर होतात. तुम्हाला इथे दाखवणं आणि इथे येऊन बघणं आणि इथे येऊन त्यांना जे इथे तुम्हाला जे कॉन्टॅक्ट नंबर देतोय त्यांना जाऊन माहिती घेणं, याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. तुम्ही इथे या, इथं काही गोष्टी क्लिअर करा, प्राईसच्या गोष्टी क्लिअर करा, डॉक्युमेंटच्या गोष्टी क्लिअर करा. त्यामुळे काय होतं की आपल्या काही गोष्टी आहेत त्या क्लिअर होतात. काय होतात की मी इकडनं दाखवणार, त्याच्यानंतरला तुम्हाला काही गोष्टीचा डाऊट येणार की अरे हे असं होतं तसं होतं, काही गोष्टी असतात. पण त्या तुम्ही कॉन्टॅक्ट करून किंवा इथे साईट व्हिजिट करून तुम्हाला जो विश्वास तयार होईल, तो जो विश्वास आहे तो आयुष्यभरासाठी असतो. कारण ही इन्व्हेस्ट करतो तो आपण आयुष्यभरासाठी करतो. प्रत्येकाची फ्लॅट घेणं, रूम घेणं ही स्वप्न असतो. जसं मी सुद्धा घेतलं फ्लॅट, त्यावेळेस पण बऱ्याच गोष्टीचा विचार केला, डॉक्युमेंटचा विचार केला आणि पडताळणी केली, त्याच्यानंतरला घेतल्या काही गोष्टी. तुम्ही इथे या, काही गोष्टीचा विचार करा आणि नंतरला फ्लॅट घ्या. गार्डन आहे मस्तपैकी. गार्डनमध्ये हे बघा फुलं आलेत मस्त चाफ्याची, मस्त वास पण मस्त येतोय, याचा सुगंध येतोय आणि रंगबेरंगी आहे. पांढरा चाफा तर आपण बघतोच, पण त्याचप्रमाणे गुलाबी असा त्याला कलर आलेला आहे, कलरवाले आहेत. आणि सोबत तिकडे आंब्याचं झाड सुद्धा आहे, जबरदस्त. सो गार्डन सुद्धा आजूबाजूला बघायला भेटतोय. इकडचा जो तिकडचा आपण बघितला पलीकडचा, तर तिकडे रेडी आहे फ्लॅट आहेत, पण इकडे थोडं काम चालू आहे, वरचा डागडुगीकरण चालू आहे. सो बऱ्यापैकी असं मस्त स्पेस आहे, लहान पोरांना सुद्धा खेळण्यासाठी आहे चांगलं. चाफ्याची झाडं आणि वातावरण पण मस्त आहे. अजूनसुद्धा काही दिवसांनी इकडे डेव्हलपमेंट जास्त होईल, कारण आताच बघा काम कसा एकदम फास्ट चालू आहे. मंडळी, प्रत्येकाचा बजेट वेगवेगळा असतो. आता ज्याचा बजेट कमी तसा 1 RK घेऊ शकतात, ज्याचा बजेट जास्त तो 2 BHK किंवा 2.5 BHK घेऊ शकतो. आता माझ्या मागे बघताय एवढा भव्य असा 2.5 BHKचा हा फ्लॅट आहे, तो बघूया. काही डिझाईन केलेला आहे बघा, खूप मस्त आहे. हा एरिया आहे 1205चा, हा पूर्णपैकी एरिया आहे. 2.5 आहे आणि हा हॉल आहे. इकडे डायनिंग आपण ठेवू शकतो. जो आपण फ्लॅट बघताय किंवा हा डिझाईन, ह्या सगळ्या गोष्टी बघतायत, तर अगोदर क्लिअर करतो तुम्हाला की हा सॅम्पल फ्लॅट आहे. जर तो तुम्ही नवीन घ्याल तेव्हा रॉ फ्लॅट भेटेल. तुम्हाला जर अशा प्रकारे इंटेरियर करायचं असेल तर अशा प्रकारे करू शकता. हा सॅम्पल आहे की इथे तुम्ही सोफा ठेवू शकता तुमच्यासाठी, किंवा हा चहा वगैरे घेऊन मस्त इकडे समोर TV लावू शकता. बाल्कनी आहे मेन म्हणजे. आता लाईटीची पण गरज नाही, कारण सूर्यप्रकाश एवढा येतोय ना मस्त. त्या बाल्कनीत सुद्धा कोणाला बसायचं असेल आणि कोणाला मस्तपैकी असा नजारा घ्यायचा असेल, इकडचा निसर्ग बघायचा असेल, तर इथं येऊन बसू शकतो. बाकी हा सॅम्पल फ्लॅट मला आवडलेला आहे. सो खूप भारी आहे. इकडं किचन आहे जो खूप मस्त आहे. दोन्ही साईडला किचनच्या ओटे आहेत आणि अशा प्रकारे वरती आपण फर्निचर सुद्धा करू शकतो. हा सॅम्पल आहे, तर हा फर्निचरसाठी दिलेला आहे. एवढा स्पेस आहे. इकडे सुद्धा बाल्कनी आहे. तुम्ही भांडी तुम्ही काही गोष्टी आहेत त्या आपल्या आतल्या गोष्टी घरातल्या असतात त्या ठेवू शकतो आपण. असला भारी आहे. दुसरा इकडे हा हे आहे जो टॉयलेट आहे, अटॅच बाथरूम कॉमन आहे पूर्णपैकी. इकडे आंघोळ करू शकतो. टॉयलेट कॉमन आहे. 2 बेडरूम आहेत. पहिला म्हणजे हा एक बेडरूम आहे. सो बेडरूममध्ये पण सगळा, आता हा सॅम्पल आहे म्हणून तुम्हाला सांगतो, इकडे हा सगळा हा स्पेस आहे. इथे तुम्ही कपाट करू शकतो, म्हणजे आतमधली जागा आहे इथं. इथे हा कपाट करू शकतो, म्हणजे एवढी जागा तुमची कपाटासाठी होऊ शकते. हा बेड, इथे बेड राहून सुद्धा एवढी जागा उरते. सो 1205चा एरिया आहे हा पूर्णपैकी. तो मस्तपैकी हा एवढा बेडरूम आहे. अजून एक छोटा मिनी बेडरूम तुम्हाला दाखवतो या, जो तुम्हाला बघायला भेटेल. हा मिनी बेडरूम आहे.
जो लहान मुलांसाठी किंवा आपली कामं असतील, कोण एडिटर असेल किंवा कोणाची ऑफिसची कामं असतील, कोणाला वर्कआउट करायचं आहे तर इथे करू शकतो आपल्याला. हा मिनी बेडरूम आहे, लहान मुलांसाठी पण इथे येऊ शकतो. हा इकडे बेड बघा, एवढा बेड सुद्धा करू शकतो. हाईट बघू माझी केवढी आहे. चला, आणि आता शेवटचं दाखवतो तो म्हणजे मास्टर बेडरूम तुम्हाला दाखवतो, जो इथे आहे मास्टर बेडरूम. असं बेड आहे, मास्टर बेडरूम. इकडे बाल्कनीतनं पण सेम तिन्ही ठिकाणी बाल्कनी दिलेली आहे, चारही ठिकाणी. तो बेडरूम आहे तिथे, किचन आहे तिथे, हॉल आहे तिथे. हा एकदमचा पट्टा आहे. सो बाल्कनी आहे, आरसा. हा परत मास्टर बेडरूम मध्ये कॉमन टॉयलेट आणि बाथरूम दिलेला आहे, तुम्हाला बघायला भेटतोय. इकडे हा कपाट आहे, कपाटामध्ये बघा हा असा पण तो फर्निचर करू शकतो, एवढी ही जागा उरते तुम्हाला. ही भिंत आहे, पण हा इकडचा स्पेस आहे, तर तुम्ही इंटेरियरसाठी सुद्धा वापरू शकता. म्हणजे जर तुम्ही फर्निचर वगैरे केलात तर तुमची अजून एवढी जागा रिकवर होऊ शकतो एवढी. सो ह्याची तुम्ही बेसिकली प्राइस म्हणायला गेलात तर 58.5 लाख आहे. ते प्रत्येकाचा बजेट असतो, ज्याला चांगल्या पद्धतीचा फ्लॅट घ्यायचा असेल, ज्याला चांगल्या पद्धतीचा 2 BHK फ्लॅट घ्यायचा असेल, प्रत्येकाचा बजेटनुसार माणूस घेतो. आता इकडे लाईनमध्ये तुम्हाला रिक्षा दिसत आहेत. या रिक्षा आहेत ना, कशासाठी आहेत तर इथे MIT युनिव्हर्सिटी आहे. इथे शिक्षण घेण्यासाठी बरेच लोक बाहेरनं येतात आणि बरेच लोक इकडे शिक्षण पूर्ण करतात. इथे एक बिल्डिंग दिसते, ही MIT युनिव्हर्सिटी आहे. इथे शिकायला खूप लोक येतात. आणि दुसरं म्हणजे इथे राहण्यासाठी किंवा रेंटनी सुद्धा खूप असे कॉलेजचे स्टुडंट असतात. जो आता आपण गेलेलो ज्या फ्लॅट बघितला तिथे सुद्धा खूप जण असे राहण्यासाठी होते. खूप जणांनी इन्व्हेस्टमेंट केलेत. काय माहिती आहे की काही जणांना शहराकडे न राहता शहरातून थोडं बॅकफुटला जिथे शांतता आहे आणि जिथे आजूबाजूचा परिसर वातावरण जिथे सुंदर आहे, जिथे राहण्यासाठी आवडतं. काही जण रिटायर झालेले असतात, तर रिटायर होऊन त्यांना एका शांत ठिकाणी दगदगीचं जेवण नको हवं असतं, आणि पण त्यांना एक चांगल्या ठिकाणी राहायचं असतं आणि तिकडचा परिसर सुद्धा चांगला असतो. इथे खूप जण असे आहेत की त्यांनी इन्व्हेस्ट केलेले आहेत. आता मी ज्या प्रोजेक्टच्या इथे आलोय, हा टॉवर आहे 12 मजल्याचा, जो सध्या काम चालू आहे. बाहेरनं तुम्ही बघितलात अंडर कन्स्ट्रक्शन आहे. सो प्रत्येकाचा बजेट खालीवर असतो. कोणाला हायस्ट बजेटचा घ्यायचा असेल तर तशा क्वालिटीचा फ्लॅट भेटतो. आता कोणाला त्यांचा बजेट कमी असेल किंवा 27 लाखापासून सुरुवात असेल बजेटची, तर त्यांच्यासाठी हा फ्लॅट दाखवायला आलेलो आहोत. कारण प्रत्येकाच्या बजेटनुसारच माणूस जातो. तर इकडे बघताय, हा तुम्हाला एक सॅम्पल फ्लॅट तुम्हाला दाखवतोय. हॉलचा एरिया आहे आणि ह्याचा संपूर्ण फ्लॅटचा एरिया आहे 615चा एरिया आहे. समोर बघताय हा किचन आहे. तो किचन पण थोडा मोठाच आहे आणि वरती बाजूला बघताय तुम्ही बाल्कनीसुद्धा आहे. आणि इकडे आहे टॉयलेट बाथरूम जो अटॅच आहे. इकडे आहे बेडरूम. सो हा बेड सॅम्पलसाठी ठेवलेला आहे. तर तुम्हाला तुमच्या बजेटनुसार घ्यायचं असेल. अटॅच बेडरूममध्ये सुद्धा तुम्हाला बघताय आपण की बाथरूम भेटतोय, टॉयलेट भेटतोय. अशा गोष्टी आहेत. तर मंडळी, हे सगळे तुम्हाला फ्लॅट दाखवले. ते फ्लॅट त्याची डिटेल सगळी, टायटल क्लिअर आहे, रेरा रजिस्टर आहे, MSRTC अप्रुव्हल आहे. काय माहिती आहे, टायटल क्लिअर असल्यामुळे सगळ्या नॅशनल बँकेचे लोन आहेत ना ते अप्रुव्हल होतात. 10% तुम्ही डिपॉझिट करू शकता, म्हणजे 10% तुम्ही डाऊन पेमेंट करू शकता. त्याच्यानंतर 90% तुम्ही लोन करू शकता. बऱ्याच गोष्टी आतल्या आहेत किंवा डॉक्युमेंटेशन आहेत किंवा त्यातली फी आहे. ह्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला लोनमध्ये किंवा तुमच्या प्राईजमध्ये इन्क्लुडेड असेल नसेल, ज्या गोष्टी आहेत ना, तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर आहे, त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करा. दुसरं म्हणजे या गोष्टी आहेत तुम्हाला विश्वासात घेऊन करायच्या आहेत. आणि माझं तर म्हणणं आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर आहे किंवा माणसाला भेटा, विश्वासात घेऊन करा. कारण
जोपर्यंत आपल्या नजरेसमोर विश्वास होत नाही, जोपर्यंत आपल्या नजरेत विश्वास बसत नाही, तोपर्यंत आपल्याला आत्मविश्वास कळत नाही. म्हणून या साईटला व्हिजिट करा. तुम्हाला कम्फर्टेबल असेल ते फ्लॅट घ्या, तुम्हाला परवडेल असेल ते फ्लॅट घ्या. कारण आपल्या हक्काचा फ्लॅट असतो. आयुष्यभराचे स्वप्न असतात आणि स्वप्न आपला मिडल क्लास माणूस हा आयुष्यभर बघत असतो आणि त्याच्यासाठी झटत असतो, त्याच्यासाठी आयुष्य घालवत असतो. म्हणून काही गोष्टी पाऊल उचलायच्या असतात, त्या एकदा काही गोष्टींची शहानिशा करा, त्याच्यानंतरला पाऊल उचला. सो मंडळी, आज दिलेले फ्लॅट तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये नक्कीच आवर्जून कळवा. तुम्हाला इन्क्वायरी करायची असेल, व्हिजिट करायचं असेल तर कॉन्टॅक्टमध्ये डिटेल नंबर दिलं आहे, कॉन्टॅक्ट नंबर दिले आहेत, त्या व्हिजिट करा, लोकेशनवरती या आणि बघा. तर आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आवर्जून कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच कुठं तर नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, आंब्याचा वाटा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा.